मुंडे घराण्याच्या एकमेक वारिस सचिव धनंजय मुंडे. पण आज बेटेने मुलगेनी बापला काल न्याय दिला की मला बापला त्रास नकोय, त्याच्यासाठी आईला वाईट सांगितलं त्यांनी. त्रास झाला या गोष्टीचा? वाईट वाटलं मला तुम्हाला? मला नाही, मला अभिमान वाटलं की माझा मुलगा माझा आहे, इमानदार आहे, आईसारखा इमानदार. जरी काय झालं तो बाप सोबत इमानदार राहणार मुलगा, असं माझा मुलगा आहे. अभिमान वाटलं. आणि त्यांचे सगळे आरोप आहे मी मान्य करते, काय वाईट नाही वाटलं, अभिमान वाटलं की माझा मुलगा आहे आणि माझ्यासारखा इमानदार आहे, खरा प्रेम आहे त्यांचे बाप सोबत. त्याच्यासाठी मी बोलते. मला नाही, आज महिला आयोगाचे अध्यक्षा देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा, सगळ्यांची मी हात जोडून विनंती करते, सांगा तुमच्या मंत्री महोदयाला मला न्याय देऊ नका, पण ते मुलाला न्याय द्या. कुठेतरी एक सभामध्ये घेऊन जा आणि छाती ठोकपणे सांगा, जसे त्यांनी काल छाती ठोकपणे सांगितला. त्यांचे इंस्टाग्रामवरती पोस्ट केली की माझा बाप वाईट नाही आहे, माझी आई वाईट आहे. तो आई जे आहे, मी सांगते, मी जगातली सबसे वाईट महिला मी आहे. पूर्ण भारताची माझ्यासारखी वाईट कोणी नाही आहे, पूर्ण धरतीमध्ये माझ्यासारखी वाईट कोणी नाही आहे. पण तुम्ही तो चांगले बाप आहे ना. मी आज बाळांसोबत साठी कोर्टामध्ये लढली, माझी विजय झाली, तुम्हाला ते पण वाईट वाटलं. आणि आज मुलाला पुढे केला, मुलांनी तुमची बाजू घेतली, तुम्हाला न्याय दिला. इमानदार आईचा इमानदार मुलगा, मला अभिमान वाटला. पण तुम्ही न्याय द्या ना, घेऊन जा तुम्ही एक सभामध्ये, परलीमध्ये घेऊन जा तुम्ही, की असंच त्यांचा गैरवापर करणार. जसं 27 वर्ष मला लपवून ठेवला, असंच आज 21 वर्षाचा मुलगा आहे, रोजगार नाही त्यांच्या हातामध्ये, 1 रुपयाचा सुद्धा प्रॉपर्टी नाही त्यांच्या नावावरती. अरे प्रॉपर्टी तो सोडा, गाडी पण नाहीये त्यांच्या नावावरती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.